बांधवांना जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. सामाजिक क्रांतीचे अग्रणी अग्रदूत मीराबाईला जीवनदान देणारे, समता न्याय बंधुता प्रस्थापित करण्यासाठी मुस्लिम राजवटीमध्ये हिंदूच संस्कृतीचे जपन करून संतांची वाटचाल पुढे नेणारे संत मालिकेतील आकाशातील ध्रुवतारा संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जर व्यवसायात आपली जात ठरवत असेल तर गुरु घासीदास, गुरु हरळय्या, गुरु कक्कय्या, एडॉल्फ हिटलर, लुईस पाश्चर, ब्रेवली, अब्राहम लिंकन, बहुजन राजा बहुजन रत्न मान्यवर कांशीरामजी या व चर्मकार समाजात जन्माला येऊन चर्मकार समाजाला माणसासारखं जगता यावं यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व संत गुरु महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. रविदास विचार मंचावर उपस्थित अखिल भारतीय रविदास या धर्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्यांनी आतापर्यंत 2000 वेळा विमानाने प्रवास करून परदेशामध्ये रविदास महाराज काय आहेत ते जाऊन सांगितलं. आपल्याला माहित असतील ते रविदास हातात हस्ती, पुढं कोटंब, समोर जोडे, ते रविदासापासून आज आपल्या स्टेजवर पाठीमाग जो फोटो आहे त्या रविदास महाराजापर्यंत मनचंगा तो कटो तुम्ही गंगा यापासून आज आपण आरती ऐकली, नाम तेरो आरती मजन मुरारे हरके नाम बिन सुट सगल पसारे, ह्या आरतीपर्यंतचा जो आपल्याला ज्ञानाचा प्रवास मिळाला त्यांच्या अथक परिश्रमातून, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या पैशातून, त्यांच्या त्यागातून, ते 108 संत सुखदेवजी महाराज यांना पण नमन करतो. महाराजाबद्दल माहिती घेत असताना आपण ती माहिती घ्यावी, आपल्या मुलांना ती माहिती सांगावी. फक्त रविदास महाराज आणि रविदास महाराजांची जयंती आणि त्यांचा फोटो इथपर्यंत आपण मर्यादित राहू नये, कारण विशेष करून या ठिकाणी महिलाही बरोबर पुरुषांच्या बरोबरीने आहेत. संस्कार घडीत जाणं महिलांचा तेवढाच नव्हे तर पुरुषापेक्षा जास्त दबदबा आपल्या मुलावर असतो. तर रविदास महाराजांचा जन्म 1433 की साल माघ सुदी 15 दुखियों के कल्याण हित प्रगटे श्री गुरु रविदास. 1433 की माघ सुदी 15 म्हणजे विक्रम संवत 1433 इसवी सन 1378 माघ पौर्णिमा म्हणजे नव्याची पुनव. या दिवशी गुरु रविदास महाराजांचा जन्म झाला. जन्माच्या वेळेस या भारतामध्ये मुघल राजवट होती आणि काशीमध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचं वर्चस्व होतं. महाराष्ट्रामध्ये मुघल राजवटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात की शिवाजी महाराज वॉज द ग्रेट हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. त्याच पद्धतीने मी म्हणतो संत रविदास महाराज वॉज ग्रेट हिंदू कल्चर सेंट इन इस्लामिक कल्चर इंडिया. म्हणजे मुस्लिम दहशतीमध्ये, मुस्लिम राजवटीमध्ये असलेल्या भारताच्या हिंदू कल्चरला तपासून आणि जोपासून चालणारे हिंदू कल्चरचे संत म्हणजे गुरु रविदास महाराज. त्यांच्या जन्माच्या बाबतीत तुम्हाला दोहा सांगितला. 1433 की माघ सुदी 15 दुखियों के कल्याण हित प्रगटे गुरु रविदास. गुरु रविदास महाराज म्हणतात जन्म के कारण होत न को ऊंच, जन्म के कारण होत न को ऊंच, ऊंच को नीच को ऊंच कर डारे है ओछे कर्म की कीच. तुम्ही तुमच्या कर्माने उंच किंवा नीच होता, म्हणजे तुमच्या जन्माने तुमचं स्थान ठरत नाही, तर तुम्ही आयुष्यभर केलेल्या कर्माने तुमची उंची ठरते, तुमचे कर्तव्य ठरतं. रविदास महाराज सांगतात जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो मैन. साधूंची जात विचारायची नसते, त्यांचं मोल विचारायचं असतं, त्यांचं ज्ञान विचारायचं असतं आणि त्यांच्या ज्ञानाची किंमत करायची असते, कारण माणूस गुणानं मोठा असतो, धनानं नसतो. हे रविदास महाराजांनी 14व्या शतकामध्ये आपल्याला सांगितलं. रविदास महाराजांच्या दोह्याच्या बाबतीत तुम्हाला आरती पाठ असेल, तुम्हाला अभंग पाठ असतील, तुम्हाला ज्ञानेश्वरी पाठ असेल, पण रविदास महाराजांचे 4 दोहे तुम्हाला पाठ असायला पाहिजेत. माझ्याकडून तुम्हाला काही दोहे ऐकवतो, ते दोहे ऐकून तुम्हाला एखादं जरी आठवत असेल तरी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मनचंगा तो घटो मी गंगा, मनी पूजा मनी धूप मनी सेव सरल स्वरूप, हर सोयरा चाड़ी के कल्याण की आस्ते नर तो जग जाएंगे सब बाकी. रविदास का काशी का मथुरा का द्वारिका हरिद्वार, रविदास खोजा दिला अपना तो मिलिया दिलदार. पराधीनता पाप है जान ले रे मित, रविदास दास पराधीन से कौन करा है प्रीत.
पराधीन वो बेदीन है। रविदास दास पराधीन को सभी समझे हीन है। सांच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप, जाके रिधिए सांच है ताके गुरु आप। ब्राह्मण मति पूजिए जो हो गुणहीन, पूजिए चरण चांडाल के जो हो गुण प्रवीण। ऐसा चाहूं राज में जहां मिले सबन को अन्न, छोड़ पड़ो सब संबसे, रविदास रहे प्रसन्न। नाम तेरे की जोत लगाई, भयो जारे बहु सगला रे। मुसलमान सो दोस्ती अन हिंदू संकर प्रीत, रविदास ज्योति सब है प्रभु की सब है अपने मीत। मस्जिद सो कछु घिन नहीं, मंदिर सो नहीं प्यार, दो अल्लाह राम नहीं कह रविदास चमार। तुहि में अंतर कैसा, कनक कटक जल तरंग जैसा, जो पे हमना पाप करंता, अहे अनंता पतित पावन नाम कैसे होता। जाति भी ओछा, पाति भी ओछा, ओछा जनु हमारा, राजा राम की सेवा ने कीने, कह रविदास चमारा। ऐसी लाल तुझ बिन कौन करे, गरीब निवाज गुस्सा मातु छत्र धरे, ऐसी लाल तुझ बिन कौन करे। जात जात में जाते जो लोग केलन में पात, रविदास ना मानुष जुड़ सके, जो लोग जात न जात, जात पात के फेर माही उर्जी रे सब लोग, रविदास मनुष्य तक खाते जात का रोग। रविदास महाराजांची काही दोहे आहे, यातले तुम्हाला एक दोन आले असतील किंवा आठवले असतील तरी मी स्वतः भाग्यवान आहे। गुरु रविदास महाराजांनी मुस्लिम राजवटीमध्ये आणि काशीमध्ये ब्राह्मणी व्यवस्था वर्चस्व असताना गुरु रविदास महाराजांचे 52 राजे शिष्य होते। सिकंदर शाह लोधी सारखे राजस्थान मधले, उत्तर प्रदेश मधले, बिहार मधले आणि दिल्लीचा सिकंदर शाह लोधी हा सुद्धा गुरु रविदास महाराजांचा शिष्य होता। आपण मीराबाईंची कृष्णांची भक्ती ऐकली असेल, परंतु मुळात मीराबाईंनी भक्ती केली ती रविदास महाराजांची आणि दोहा गायला गुरु मिलिया रविदास दिनी ज्ञान की गुटकी। गुरु रविदास महाराजांची एक राजपूत कन्या, जी राजकन्या आहे रजपूत, ती रजपूत राजकन्या गुरु रविदास महाराजांची शिष्या होते, म्हणजे गुरु रविदास महाराजांमध्ये निश्चितच काहीतरी असायला हवं। गुरु रविदास महाराजांना राजांनी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली की महाराज आम्ही तुम्हाला काहीतरी दान देऊ इच्छितो, आम्ही तुम्हाला काहीतरी भेट देऊ इच्छितो। रविदास महाराजांनी तसं आरतीमध्ये सांगितले की नाम तेवर आरती मजन मुराले हर के नाम बिन जुट सगल पसारे। म्हणजे ईश्वराने हे पूर्ण पृथ्वी निर्माण केलेली आहे आणि या पृथ्वीमध्ये माणसाला सुद्धा ईश्वराने निर्माण केले असं जर आपण मानत असतो, तर ईश्वराने निर्माण केलेल्या वस्तू ईश्वराला वाहून आपण कुठल्या प्रकारची आरती करतो किंवा कुठल्या प्रकारची ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, तसा प्रकारच नाही। आणि राजा जे तुम्हाला देणार आहेत त्या गोष्टीचं कुठलंच महाराजांना त्याची आसक्ती नाही किंवा त्याची ओढ नाही। मग तुम्ही आमच्याकडून काहीतरी घ्या, तर त्यावेळेस रविदास महाराज म्हणले की ऐसा चाहूं राज में जहां मिलाई सबन को अन्न, छोड़ बड़ो सब संबसे, रविदास रहे प्रसन्न। म्हणजे मला तुम्ही असं राज्य द्या की ज्या राज्यामध्ये सगळे लोक एक समान बसतील, सगळे लोक एका पंक्तीत बसतील, सर्व लोक समाधानी सुखी आनंदाने राहतील, अशा राज्याची व्यवस्था तुम्ही करून द्या, बेगमपुरा राज्याची व्यवस्था करून द्या, तेव्हा मी खुश राहील। नाहीतर आताचे संत, आताचे महाराज, आताचे लोक मी तुम्हाला काही देऊ इच्छितो म्हणलं की बाकी मी तुम्हाला सांगण्याची ती गरज नाही। गुरु रविदास महाराजांचे 52 राजे शिष्य होते। 52 राजे रविदास महाराजांना ऐकायचे, रविदास महाराजांचे ज्ञान घ्यायचे, त्यांचे शिष्य होते। आता आपल्या घरातली लोक आपलं ऐकत नाहीत, आपला एखादा नगरसेवक ऐकत नाही किंवा आपला एखादा आमदार सुद्धा ऐकत नाही, कारण निर्णय प्रक्रियेच्या क्षमतेमध्ये आपण तेवढे प्रभावशाली नाहीत। मी काय म्हणतो या शब्दाकडे लक्ष द्या, निर्णय प्रक्रियेच्या प्रभावशाली नाहीत। मी काय म्हणतो या शब्दाकडे लक्ष द्या, निर्णय प्रक्रियेच्या ठिकाणी आपण तेवढे प्रभावशाली असायला पाहिजे। निर्णय प्रक्रियेमध्ये आपण प्रभावशाली असलो की त्या निर्णयामध्ये आपला विचार केला जातो आणि आपली बाजू भक्कमपणे मांडल्या जाते किंवा आपण जे मागतोय ते मिळायला जातं, नाहीतर एरवी ते मिळत नसतं। रविदास महाराजांनी आरतीमध्ये सांगितलं 10 8 8 साडे 4 खानी यह वर्तन आहे सगल संसारे। हात वर करून महाराजांना समर्पित व्हायचंय, परंतु महिलांचा आवाज येत नाही। म्हणजे बघा महाराजांचे विचार आम्हाला आता मोतीराम महाराजांनी सांगितले, त्याच्या अगोदर आमच्या साईंनी सांगितलं की रविदास महाराजा तोही मोही मोही तोही अंतर कैसा, गणक कटक जलतरंग जैसा। या धरतीवरले एकमेव असे संत महापुरुष आहेत 10 8 8 साडे 4 खानी 4 खानी विज्ञानाने 16व्या शतकात शोध लावला। पृथ्वीवर निर्माण होणाऱ्या सजीवांची जी निर्मितीची खान आहे त्या 4 खाणी आहेत। एक प्रजनन शक्ती, जी मनुष्य जन्माला येतो, मनुष्य जसा जन्माला येतो ती एक खाण आहे। दुसरी आहे जमीन, तिसरी आहे उष्णता जी की आपल्या डोक्यामध्ये गरमी असते, आणि चौथी आहे
अंडातून निर्मिती होणे, जी की पक्षी त्यापासून अंडे देतात, बनलेला त्यामधून मी तरंग जीवाची आहे. निर्मिती होते. तू जर सोना असशील, याच्यापैकी त्यापासून सजीवाची बनलेला निर्मिती मी एक होणारं पाचवं दागिना आहे. स्थान तुम्ही सांगा, त्याचाच 1 लाख वंश रुपये. म्हणून आपल्या त्या पाचवं कुळामध्ये स्थान, ज्या गुरु सजीव रविदास सृष्टी महाराजांनी निर्माण मगाशी होणारं मोतीरामांनी पाचवं स्थान सांगितलं सांगा. की 4 52 स्थान राजे सोडून शिष्य ही झालेले माहिती आहेत. जगाला त्या रविदास कुळाच्या महाराजांनी गुरुचे 14व्या हे गुरु- शतकात दिली. गुरु- विज्ञानानं त्याचा शोध 16व्या शतकात लावला होता. आपण रविदास महाराजांच्या बाबतीत सांगत असताना रविदास महाराजजी समाजाच्या एकते बाबतीत सांगतात की सत्संगती मिली रहियो माधव जैसे मधुप मखीरा. संगत कशी असावी? जैसे मधुप मखीरा, म्हणजे एखाद्या मोहळासारखी आपली संगत असायला हवी. मोहळ काय करतं की फुलावर बसतं, शुद्ध आणि स्वच्छ अशा फुलावर बसतं, त्याच्यातून गोड असा मध घेतो आणि त्या मधाचं एका ठिकाणी पोळ बनवतो, त्या पोळातून त्याची उपजीविका भागवतो आणि त्या पोळाला पूर्ण संरक्षण देतो. मधमाशी, तुमच्या लक्षात असेल, मधमाशी कधीही विनाकारण कोणालाच चावलेली नाही. कधीही विनाकारण कोणालाच चावलेली नाही. ती जी वस्तू निर्माण करते, जमा करते, ती सर्वात गोड असते. लहान मुलांना ती चाकलं तर त्या मुलाचा सुद्धा आवाज गोड निर्माण होतो. एवढी मधुर निर्मिती ती मधांचं पोळ करत असते. परंतु त्या मधमाशांच्या पोळाला तुम्ही जर एक खडा मारला तर पूर्णच्या पूर्ण जथ्था तो तुमच्या अंगावर येऊन पडतो आणि अंगावर येऊन पडून तुम्हाला बेशुद्ध केल्याशिवाय सोडत नाही. म्हणजे सत्संगती कशी असायला हवी? सत्संगती मिली रहियो माधव जैसे मधुप मखीरा. आम्हाला ती सत्संगती पाहिजे. परंतु सध्या समाजामध्ये स्थिती अशी आहे की तुम्ही कधी कोणा मुसलमानाबद्दल विचारा कि अब्दुल भाई, रहीम भाई कैसे है? तो अब्दुल भाई सांगतो, क्या कहना रहीम भाई का, कि 5 वक्त का नमाजी आदमी है, बिरयानी ऐसी बनाता है कि पूरे मोहल्ले में खुशबू आ जाती है. देशपांडेंना विचारना, जोशी साहेब कसे आहेत? देशपांडे सांगतो, अति गुणवान माणूस, अति धार्मिक माणूस, अक्षर तर त्याचं मोत्यासारखं आहे, पूर्ण विधी त्याला मुखगत आहे, खूप गोड माणूस आहे हो. एका चांभाराला विचारा तुम्ही, वाघमारेंनी विचारायचं एखाद्या कांबळेला किंवा जगतापांना, किंवा जगताप कसे आहेत, काय घेऊन बसले तुम्ही त्या माणसाचं? दिवस रात्र पेतो, बेवडाय झाला, कमवायची अक्कल नाही, घरी लेकरा बाळांची व्यवस्था नाही. ही स्थिती ज्या दिवशी आपली बदलल, आपण आपल्या माणसांची काळजी घेऊन आपल्या माणसांची माहिती इतरांना चांगली सांगू, त्यावेळेस आपली माणसं एका ठिकाणी जमा होतील, आपली माणसं एकमेकाबद्दल आदर करतील. लोक जर एकमेकांना जमा होण्यासाठी, एका ठिकाणी येण्यासाठी जर आदर करत असतील, तर आपणही आपली माणसं जमा होण्यासाठी आदर करावा, ही तुम्हाला एक विनंती करतो. मै बडका कुलीन पंडित मै जोगी संन्यासी. रविदास महाराज काय म्हणतात? मै बडका कुलीन पंडित मै जोगी संन्यासी. एक नाही येण्यासाठी हे एक कारण आहे. प्रत्येक माणसाला गर्व असतो. कशा कशामध्ये गर्व असतो? रविदास महाराज सांगतात, मै बडका कुलीन पंडित, मी मोठा आहे, मी ताकदवर आहे, मी ज्ञानी आहे. मै बडका कुलीन पंडित, मी मोठ्या कुळात जन्माला आलेलो आहे, किंवा मी खूप हुशार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा माणसांना गर्व असतो. एवढेच नव्हे तर रविदास महाराज म्हणतात, मै बडका कुलीन पंडित मै जोगी संन्यासी, मी संन्यासी आहे याचा सुद्धा गर्व बाळगणारे माणसं आहे. तर याच्यातून आपल्याला मुक्तता मिळवायची आणि समाज एका ठिकाणी आणायचा असेल तर रविदास महाराजांचा दुसरा दोहा आहे. रविदास महाराजांचा दुसरा दोहा आहे. रविदास महाराज म्हणतात, जब हम होते तब तू नाही, अब तू ही मैं नाही. भक्ती कशी करायची आहे? जब हम होते तब तू नाही, अब तू ही मैं नाही. जर मी ईश्वराची भक्ती करत असेल, किंवा समाजाला एक करत असेल, किंवा समाजाचं नेतृत्व करत असेल, तर जब हम होते तब तू नाही, ज्या वेळेस मीपणा म्हणजे गर्व वापरला, त्यावेळेस पुढे ईश्वरही नाही, आणि पुढे समाजही नाही, पुढे लेकरही नाहीत, पुढे बायकोही नाही, पुढे पती सुद्धा नाही. जब हम होते तब तू नाही, अब तू ही तू मैं नाही. ज्या वेळेस आपण ईश्वराला शून्य होऊन मानू, ज्या वेळेस आपण ज्यांच्या प्रती नतमस्तक होणार आहेत त्यांना शून्य होऊन जोपर्यंत मानत नाहीत, जोपर्यंत आपल्यातला अहमपणा सोडत नाहीत, तोपर्यंत भक्तीचा आणि सामाजिक संघटित होण्याचा मार्ग मोकळा होत नाही. नाहीतर काय होत असतं की बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया न मिले फल लागे अति दूर. खूप मोठाली माणसं असतात, खूप मोठा, पण
खजुराच्या झाडासारखे असतात, त्याचं फळ इतक्या उंच असतं आणि त्याची सावली बी इतक्या दूर पडते, त्याचा उपयोग कोणालाच होत नाही. माणसं कोणती चांगली असतात, वामनदादा गर्डक सांगतात बघा, माणसा इथे मी तुझे गीत गावे, माणसा मी इथे तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. माणसानं काम असं केलं पाहिजे की त्याच्याकडून माणसाचंच हित झालं पाहिजे. रविदास महाराजांच्या वाणीबद्दल आपण ऐकलं पाहिजे, रविदास महाराजांची वाणी ऐकली पाहिजे, रविदास महाराजांचे विचार ऐकले पाहिजे, रविदास महाराजांचे फोटो आपल्या घरात ठेवला पाहिजे. खूप मोठे माणसं बघितले मी, त्यांच्या हॉलमध्ये गेलं तर तिथं महाराजांचा फोटो दिसत नाही, शोकांतिका वाटते. आपल्याला गर्व करायचा नाही, पण आपली ओळख पण विसरायची नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज आपला भविष्यकाळ घडवू शकत नाही. मग आपण आपल्या घरामध्ये रविदास महाराजांचा फोटो जर लावत नसताल तर आपला भविष्यकाळ अंधारात आहे, आपला भविष्यकाळ अंधारात आहे. बाबासाहेब म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज आपला भविष्यकाळ घडवू शकत नाही. मग आपण आपल्या इतिहासाला विसरायलो हे लक्षात ठेवायचं. आपल्या घरात रविदास महाराजांचा फोटो असला पाहिजे, आपल्या घरामध्ये रविदास महाराजांची वाणीचं, अमृतवाणीचं पुस्तक असायला पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी एखादा तरी दोहा पूर्ण आपण वाचला तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, आपले जीवन जगण्याची कला कोणती सांगितली, त्यामध्ये उपदेश काय केला रविदास महाराजांनी, हे त्याच्यामधून आपल्याला बघायला मिळेल. आपल्या मोबाईल मध्ये गाणे वाजतील, भजनं वाजतील, कीर्तन वाजतील, सगळं वाजल. ते वाजवू नका म्हणणाऱ्यापैकी मी नाही, पण त्याच्यासोबत आपलं बी एखादं भजन वाजलं पाहिजे, आपली बी एखादी वाणी वाजली पाहिजे, आपल्याही रविदास महाराजांचं एखादं गाणं वाजलं पाहिजे. ही मागणी माझी रास्त आहे, ही कोणी नाकारू शकणार नाही. आपलंही वाजलं पाहिजे. एखाद्याचं लग्न आहे, तुम्ही लग्नामध्ये सगळ्या सोयऱ्या धारायला कपडे करायले तर आपल्याच लेकराला उघडं ठेवायलेत म्हणलं हे बी जमणार नाही ना. सगळ्या संतांचं ऐका, पण आपलं लेकरू उघडं ठेवू नका ना. आपल्याही लेकराचं ऐका, आपल्याही महापुरुषांचं ऐका, आपल्याही गुरूंचं ऐका ना. त्यांची वाणी घरात ठेवा, त्यांच्या विचारांचे, त्यांच्या वाणीनं त्यांची गाणी ऐका. आणि हे ऐकूच नका तर आपल्या पाहुण्यांकडे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्यांच्या प्रॉपर्टीचं विचारतो, त्यांच्या लेकरांचं विचारतो, त्यांच्या बाकी सगळ्यांच्या गोष्टीचं विचारतो. रविदास महाराजांच्या वाणीबद्दल बी तिथे चर्चा करा, म्हणजे आपला प्रचार होईल. रविदास महाराजांच्या वाणीचा, रविदास महाराजांच्या विचाराचा प्रचार झाला तर आपण निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होऊ. आपला इतर समाजावर, आपला एकंदरीत व्यवस्थेवर प्रभाव पडेल. आणि ज्या दिवशी आपला एकंदरीत व्यवस्थेवर प्रभाव पडेल त्या दिवशी आपण नक्कीच निर्णय प्रक्रियेमध्ये सामील असू. वाणी ऐकली पाहिजे. पहिलीपासनं 12वी पर्यंत इथं सगळे शिकलेले आहेत. कुठल्या तरी पुस्तकामध्ये रविदास महाराजांच्या वाणीचा एखाद्या धड्यामध्ये तरी वाणीचा उल्लेख आहे का? एखाद्या धड्यामध्ये तरी वाणीचा उल्लेख आहे का? उत्तर भारतामध्ये जा, NCERTच्या पुस्तकामध्ये पहा, जे केंद्रीय ब्युरो आहे, केंद्राची जी शाळा असतात त्या केंद्राच्या शाळेमध्ये पहा, रविदास महाराजांच्या दोह्यावर तुम्हाला धडे पाहायला मिळतील, कविता पाहायला मिळतील, पंक्ती पाहायला मिळतील. त्यामध्ये रविदास महाराजांच्या विचाराची शिकवण दिली जाते. महाराष्ट्रामध्ये गुरु रविदास महाराजांचा पाठ किंवा त्यांची वाणी मराठी, हिंदी कुठल्याही पुस्तकात का नाही? रविदास महाराजांचं या महाराष्ट्रामध्ये एखादं तरी स्मारक का नाही? पुस्तकामध्ये का नाहीत? स्मारक का नाही? शाळेच्या पुस्तकामध्ये नसू द्या, पण ते छोटं उजळणीचं पुस्तक असतं बघा, ही आमची तांबूग आहे, त्याच्यामध्ये बी रविदास महाराजांचा धडा नाही किंवा त्याच्यामध्ये रविदास महाराजांचा उल्लेख होत नाही. का होत नाही? का होत नाही? कारण इथे सर्वच छंड आहेत, बंड करणार कोण? इथे सर्वच छंड आहेत, बंड करणार कोण? माजलेल्या शेजाऱ्याला थंड करणार कोण? व्यवस्था 3 असतात बघा, त्या 3 व्यवस्थेमध्ये सगळ्या विचारधारेचा आणि सगळ्या देशाचा बदल घडून येतो. शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि धर्म व्यवस्था. शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आपली माणसं त्या शिक्षण मंडळावर असायला पाहिजेत, ज्या शिक्षण मंडळावरून पुस्तकामध्ये धडे पाठवले जातात. त्या शिक्षण मंडळामध्ये सर्व स्त्री उच्च जातीचे माणसं आहेत. त्या पद्धतीने आपल्याला तेवढं लायक व्हावं लागल आणि लायक होऊन त्या ठिकाणी जावं लागल. मान्यवर कांशीराम साहेब म्हणले होते बघा, जिस बाप के बेटे लायक होते उस बाप की कदर की जाती है, जिस बाप के बेटे नालायक होते उस बाप की कोई कदर नहीं करता. मला आपण सर्वांनी एकदम शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे.
मला बोलण्याची संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. पुनश्च 108 संत सद्गुरू सुखदेवजी महाराज यांचा पण ऋणी आहे. परत तुम्हाला गुरुविदास महाराजांच्या 649व्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. माझे भाषण संपवतो.